तर गुड मॉर्निंग गाईस. सकाळी सकाळी उठलो, बायकोन ठेवला चहा इकून बायको होती. बायकोने व्हिडिओ घेऊ नका मला. तिला म्हणलं काही नाही होत. ते म्हणे व्हिडिओ घर लयच खराब दिसू राहिला. म्हटलं तिथे म्हणलं करू लवकरच घरचं प्लास्टर करू, घराचं काम लवकर चालू. त्यानंतर घेतला चहा मस्त. सगळा काही थकवा किंवा दिवसाचा निघून गेला. त्यानंतर इकडे ते केस करत होती. त्यानंतर चला म्हटलं गावातून येऊ, फेरफटका मारून इकडे चालू होतं कंट्रोलचं वाटप चालू होतं. त्यानंतर म्हटलं स्वप्नीला आणायला जायचं होतं त्याच्या घरी. चालू त्याला आणायला बाबाचा पोरगा गेलो, त्याला घेऊन खेरड्याला जायचं होतं. त्याला खेरड्याहून घेऊन यायचं होतं. मस्त पोचलो मग खेरड्यात. असं करता खेरड्यात पोचलो. खेरड्याचं एक खतरनाक गाव आहे. त्यानंतर इकडे त्याचा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर लावला होता ट्रॅक्टरले. त्यानंतर घरी पोचलो. त्याचा घरी पोचल्या मोठी येईन तो गेल्या दारात डायरेक्ट मला घेऊन बिर्याणीच घेऊन होता. रे भाऊ बा म्हटलं घेतली बा बिर्याणी, खाल्ली गपागप खाल्ली. त्यानंतर इकडे त्याचे ट्रॅक्टर जोडायचं होतं. त्याला ट्रॅक्टर जोडला, ट्रॅक्टरला जरा रोटारेटर जोडायचं होतं. जोडलं. इकडे हा गडी कायच्या काही करू राहिला बा, उलट्या उड्या मारला काय माहिती. त्यानंतर त्यानं घेतला ट्रॅक्टर, झाला त्याला जोडजाड करून झालं. त्यानंतर त्याला घेऊन निघालो सरळ घरी निंबिले. इकडे खेरडे शाळा दाखवू राहिलो. त्यानंतर इकडून फाट्याहून करत नॅशनल 247 हायवे आहे तो. इकडे असं करता घरी आलो. घरून लड्ड्याला घेतलं. लड्ड्यांच्या संकेत शेटला घेतलं. संकेत शेटला घेऊन त्याच्या वारात गेलो. त्याच्या वारातली तूर पाहिजे होती. रस्ता तर लयच खतरनाक रस्ता होता रे वाहतो. मग त्यानंतर त्याच्या वारात तुला समजे नाही त्याच्या वारात कळलो आहे का कळूत वावर आहे तिथं. तो म्हणे तूर सोंगायची आहे म्हणे, आता सोयाबीन सोंगून झालं. मग डबल घरी पलटी मारली. मग इकडे आलो. तो म्हणे पपया तोड्याच्या इकडे जुन्या घरी आलो. इकडे हिलेकर पतंगा गितंगा बनतात. हा आहे चुमली माका, हा बुटक्या, हा संकेत शेठ. त्यानंतर बुटक्यावाने पतंगा उडतो. माय काका पतंग फाटली. त्यानंतर इकडे आलो. समोरचं घर हे आपलं जुनं घर आहे. इकडून स्वप्नील शेठ होता. स्वप्नील संघ बोलायचं. तो बायकोला एक सरप्राईज द्यायचं होतं. मग आलो घरी. प्रोग्राम करायचा आपल्याला घरी. शाळेत नाही मग ते झाले ऐकून खुश. मग केला विचार जसं प्लॅनिंग केलं. त्यानंतर इकडे स्वयंपाक करत होती. ते स्वयंपाक झाला तिचा. जेवण केलं. मग जेवण करायचं होतं. लय भूक लागली होती. भरीत, पुरी, भाजी पोळी जेवण केलं. मग स्वप्नील शेटले घेऊन जायचं होतं त्याच्या घरी. त्याला दिलं त्याच्या घरी सोडून मग आलो गावाच्या रस्त्यानं. नंतर स्वप्नीला दिलं पोचून. त्यानं केला बाय बाय. मग निघालो आपण आपल्या घरी रिटर्न. रस्त्यानं येतो. त्यानंतर निघालो घरी. मी घरी येता संकेतले घेतलं. इकडे होतो वावरात टप्पा बदलायला आलो वावरात. तू मग काय घेतला बाई हातात रपारप नवजल बदलले. नवजल झाले बदलून 15 नवजलाचा होता 60. तो झाला, तो लावला. त्यानंतर वावरातला व्ह्यू पा मस्त खतरनाक पैकी. पण संकेत शेट इकडून गहू पेरेला आहे. इकडलं पाणी झालं की डबल पाणी द्यावं लागतं त्याने. आता घरी जायचं होतं. त्यानंतर डबल एका दुसऱ्यावर जायचं होतं. मग आलो या वावराच्या रस्त्याने. इकडून या वावरातला अजून टप्पा बदलायचा होता. दुसऱ्या वावरात जायचं होतं. कांद्याचा टप्पा बदलायचा होता या वावरात. त्यानंतर 2 पाईप होते समोर न्यायचे होते तिकडे दुसऱ्या धुऱ्यावर. त्या धुऱ्यावर गेलो. तिकडून संकेत शेटने नेली ती टाकी घेऊन गेला. मी चालू पाईप घेऊन. त्यानंतर आलो बोरं खायला. बोरला एक गोड आहे, ॲप्पल सारखेच लागते म्हणून खाल्ली कचाकच मस्त बचाबच खाल्ली. बोर खाल्ले. त्यानंतर मस्त गेलो. त्यानंतर इकडली मेथी पेरली आहे ही मेथी. त्यानंतर आलो इकडे हे वावरातलं इंजन. त्यानंतर संकेत शेट बसला होता विचारत, कारण की बाबांना रात्री ॲटोसीचं चालू नव्हता केला. त्यानंतर हे हिर इकडे 50 फूट हिर आहे खोल. खतरनाक मच्छा घ्यायचे आहेत त्याच्यात. त्यानंतर हे रोप लावला आहे शेवग्याच्या शेंगाचं. हे तूर आता आली सोंगणीवर. त्यानंतर डबल राहायचं होतं रिटर्न घरी. आता घराच्या रस्त्याने निघालो. नंतर बसलो संकेत शेट. मी गाडीवर निघालो. मस्त नदीच्या काटाकाटानं चाललो आता घरी जायचो. त्यानंतर घेतला इवा. आलो पुलावर. असं करत पोचलो घराच्या जवळ आलो. त्यानंतर शेरसिंग होता बाहेर. नंतर आलो घरी. घरात गेलो. घरातून इकडे पाहिलं स्वीटू कुठेतरी गेली होती. त्यानंतर संकेत शेट होता किचन रूमात. त्यानंतर इकून पा लेकरं कसे खेळत जात बापा रे. साड्या गिड्या नेसून मस्त काही लेकरं मस्त्या करत जात खेळत जात कोणी. नंतर आला मला बाबाचा फोन. म्हणतात इकडे वावरात गेलो. मी काढली गाडी. बांधत बैल घेऊन येतो. मी जातो वावरात. बाबाजवळ दिली गाडी. मग मला जातो तर बैल घेऊन आले बाबा. काय झाला ना ब्लॉग खतम. वाजवा DJ अजय.